लाडक्या बहिणींसाठी सर्वात आनंदाची बातमी आज आपण घेऊन आलो आहे. अदिती तटकरे यांच्याकडनं सर्वात मोठी गुड न्यूज आलेली आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओत आपण ती आनंदाची बातमी नेमकी काय आहे हे बघणार आहोत. व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत बघा. आत्तापर्यंत तुम्ही जी वाट पाहत होते, तुमच्या जे काही समस्या होत्या, ई-के-वाय-सी झाली तरी लाडकी बहीणचा हप्ता आला नाही, डिसेंबरचा हप्ता आला नाही, नोव्हेंबर डिसेंबर हप्ता हा अडकलेला आहे, तुमच्या जे काही तक्रारी आहे याबद्दल निराकरण करताना अदिती तटकरे मॅडम यांनी सर्वात मोठी घोषणा आतापर्यंत केलेली आहे. ही घोषणा नेमकी काय आहे आजच्या व्हिडिओत बघणार आहोत. बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यांचे जे लाभार्थी आहे या महिलांसाठी राज्य सरकारने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचललेला आहे. योजनेबाबत तक्रारी आणि शासनाचं निराकरण योजनेबाबतच्या जे काही तक्रारी आहेत तसेच शासनाचं निराकरण करण्यासाठी महिलांना आता कुठेही होलपाटे मारण्याची गरज नाही. आता महिलांना बघा, लाभार्थी जे काही लाडकी बहीण आहे यांना आता के-वाय-सी केली तरी हप्ता आला नाही, असे जे काही तुमच्या समस्या आहे लाडकी बहीण योजनेच्या संबंधित, यासाठी आता तुम्हाला कुठेही जायची गरज नाही. कारण बघा, महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे मॅडम यांनी या संदर्भात एक नंबर जाहीर केला आहे. 181 हा हेल्पलाईन नंबर जाहीर केलेला आहे. या नंबराअंतर्गत तुमच्या जे काही समस्या असतील हे फोनवरच इथे सोडवण्यात येणार आहे. तर बघा, एक कॉलवर तुम्हाला उपाय मिळणार आहे. ई-के-वाय-सी प्रक्रियेत झालेली चूक किंवा तांत्रिक अडचणीमुळे थांबलेला लाभार्थी महिलांना 181 या क्रमांकावर कॉल करून तुम्हाला सर्व इथे उपाय इथे मिळणार आहे. घर बसल्या एक कॉल करायचा आहे तुम्हाला. बघा, 181 या नंबरवर तुम्हाला कॉल करायचा आहे. प्रशिक्षित कर्मचारी जसे या नंबरवर कॉल कराल तिथून एक कर्मचारी कॉल उचलेल आणि ते तुम्हाला व्यवस्थित मार्गदर्शन करेल. हेल्पलाईनवर येणारा फोन कॉल्स उत्तर देण्यासाठी आणि समस्या सोडवण्यासाठी कॉल ऑपरेटर विशेष प्रशिक्षण देण्यात आलेले आहे. मित्रांनो, बघा, आता लाडकी बहीण योजनेचा जे काही समस्या आहे हे सोडवण्यासाठी एक नंबर जाहीर झालेला आहे. त्या नंबरद्वारे लाडक्या बहिणीच्या जे काही समस्या आहे ई-के-वाय-सीच्या, आधार सेटिंगच्या किंवा हप्ता अडकल्याचा, तुम्हाला आत्तापर्यंत जर कुठलाच हप्ता आलेला नसेल तर मला कमेंट बॉक्स करून नक्की सांगा आणि या नंबरवर नक्की तुम्ही कॉल करा. तुमचा जो हप्ता अडकलेला आहे हा आपण नक्की तुम्हाला देण्याचा पूर्ण प्रयत्न करू. अंगणवाडी सेविकाकडून पडताळणी. मित्रांनो, बघा, ज्या महिलांनी ई-के-वाय-सी के-वाय-सी करताना चुकीचा पर्याय निवडला यांनी आता अंगणवाडी सेविकामार्फत प्रत्यक्ष घरी जाऊन पडताळणी केली जाणार आहे. तुमचा जर ई-के-वाय-सी चुकलं असेल तर तुम्हाला आपल्या गावातील जे अंगणवाडी सेविका आहेत त्यांना भेटायचं आहे आणि त्यांना सांगायची की आपली के-वाय-सी इथे चुकलेली आहे किंवा तुमचा जो पर्याय आहे हा तुम्ही चुकीचा निवडला आहे, तर त्यावर निराकरण तुम्हाला नक्की मिळणार आहे. अंगणवाडी सेविकाद्वारे तुम्हाला ते इथं सोल्युशन मिळणार आहे. तुम्हाला हा जो नंबर आहे हा सेव्ह करून ठेवायचा आहे. नंबर 181 नंबर अगदी लक्षात ठेवायचा आहे. 181 हा नंबर आहे. यावर तुम्ही कॉल करून तुमच्या जे काही समस्या आहे हे तुम्ही सांगू शकता त्या फोनवर. हे ऑनलाईनच आता सोडवण्यात येणार आहे. योजनेच्या अटीनुसार 31 डिसेंबर रोजी बघा, ई-के-वाय-सी शेवटची तारीख ही 31 डिसेंबर 2025 होती. मात्र प्रक्रिया पूर्ण करताना अनेक महिलांकडून तांत्रिक चुका झाल्या, त्यामुळे त्यांचे हप्ते थांबले होते. याच कारणास्तव विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये महिलांनी संताप व्यक्त केला आहे. बघा, तुम्ही चुकीचा पर्याय इथं निवडलेला जर असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, ई-के-वाय-सी चुकीची झाली असेल तर आपल्या अंगणवाडी सेविका यांना प्रत्यक्ष भेट द्यायची आहे. आणि जर तुमची समस्या जर दुसरी असेल, जसं की आपल्याला हप्ताच आला नाही किंवा हप्ता अटकलेला आहे किंवा ई-के-वाय-सी वगैरे सर्व व्यवस्थित केलं तरी जर हप्ता आलेला नसेल तर नेमकं काय करायचं, तर बघा, त्यासाठी तुम्हाला एक म्हणजे कॉल करायचा आहे. ते नंबर मी तुम्हाला सांगितला 181 हा टोल फ्री नंबर आहे. यावर तुम्हाला कॉल करून आपल्या समस्या त्या कर्मचारीला सांगायचं आहे. ते तुमचा पूर्ण समस्या इथे सॉल्व्ह करून देणार आहे. बघा, नोव्हेंबर आणि डिसेंबर 2025चे प्रलंबित हप्ते जानेवारी पहिल्या 2 आठवड्यात वितरित करण्यात आले आहेत. मित्रांनो, बघा, ज्यांचे हप्ते इथं अटकलेले आहे नोव्हेंबर आणि डिसेंबरचे, असं सांगण्यात येत आहे की त्यांचा जो हप्ता आहे अटकलेला हा जानेवारीमध्ये देण्यात आलेला आहे. पहिल्या दुसऱ्या आठवड्यात जानेवारीचा हा हप्ता वितरित झालेला आहे. जर हा हप्ता तुम्हाला आलेला नसेल तर मला नक्की कमेंट करून तुम्ही सांगायचं आहे. आणि अंगणवाडी सेविका यांना भेटा आणि आणखी काही अडचणी जर विचारायची असेल तर आपला कमेंट बॉक्स हे नक्की खुल्ला आहे. मी प्रत्येकाचं इथं उत्तर देण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहे. तुमच्या जे काही समस्या आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा आणि टोल फ्री नंबर लक्षात ठेवा 181 यावर तुम्हाला कॉल करायचा आहे. धन्यवाद.